नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। फुलंब्री येथे शिवसेनेचे अल्पसंख्याक अध्यक्ष फरहान मंसूर शहा यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमाला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला। अनेकांनी तपासणी करून घेत आरोग्याविषयी जागरूकता दाखवली। फरहान शहा यांनी सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आहे। शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत तपासण्या झाल्या। स्थानिकांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले। रुग्णालय छत्रपती संभाजीनगर आज फुलंब्रीमध्ये फरहान शहासाहेब यांच्या मंडळातर्फे शासकीय रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमान व फरहान शहा मंडळाच्या सहकार्याने आज फुलंब्रीमध्ये आपण आरोग्य शिबिर व स्वच्छ रक्तदान मोहीम आपण इथं शिबिर आयोजित केलेलं आहे। या शिबिरासाठी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे कॅम्प कोऑर्डिनेटर श्री इंदर जाधव साहेब, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक श्री बालाजी देशमुख साहेब व त्याचबरोबर शासकीय कर्करोग रुग्णालयामधील सर्व वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर आज इथं आरोग्य शिबिरामध्ये आपली सेवा देत आहे। मी सर्वांना ह्या शिबिरामार्फत व आपल्या माध्यमांमार्फत सर्वांना विनंती करतो की फुलंब्रीवासियांनी या शिबिराचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा। या शिबिरामधून आपल्या काही त्यांना आजार असतील, काही त्यांचे कंप्लेंट्स असतील तर त्या इथं डॉक्टरांना दाखवून त्यावर तपासण्या व उपचार घ्यावे। सर, आता तुम्ही कॅन्सरच्या रुग्णाला उपचार करतात, याच्यामध्ये प्रमाण ग्रामीण भागात जास्त का शहरी भागात आणि याचं कशामुळं? जर आपण कर्करोगाचे प्रमाण पाहिलं तर सध्या शहरांमधून हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो, परंतु हळूहळू खेड्यांमध्येही किंवा ग्रामीण भागामध्येही कर्करोग रुग्णांचे प्रमाण वाढतं आहे। कारण जीवनशैलीमध्ये जे बदल घडत आहेत, व्यसनांमध्ये रुग्ण जसं तंबाखू, गुटखा, दारू, मद्यपान, बैठी जीवन पद्धती किंवा समतोल आहार न खाता चायनीज किंवा जे जास्त कॅलरी असलेले जसं मैदा, साखर किंवा आपण त्याला खूप असलेले तेलजन्य पदार्थ, ह्या सगळ्या किंवा एक्झरसाईज किंवा आपण म्हणतो की व्यायामाची अभाव, या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू कॅन्सरचं प्रमाण खेड्यांमध्येही जास्त प्रमाणात हळूहळू वाढत आहे। या निमित्ताने तुम्ही रुग्णांना काय आवाहन? कॅन्सर हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे। तो लपवला तर तो वाढतच जाईल। त्याच्यामुळे जर तो प्राथमिक अवस्थेमध्ये, पहिल्या दुसऱ्या अवस्थेमध्ये जर आपल्याला त्याचं निदान झाले तर तो पूर्णपणे बरा होणारा आजार आहे आणि लोकांनी बिलकुल घाबरून जाऊ नये। शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये पूर्ण उपचार हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेद्वारे मोफत केले जातात। त्यामुळे या आजारासाठी कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपल्या पदर मोड करून लाखो रुपये खर्च नाही, लोकांनी शासकीय कर्करोग रुग्णालयाचा लाभ घ्यावा। आपलं नाव? मी डॉक्टर ऋषिकेश खाडीलकर। आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं, काय उद्देश आणि आज नेमकं किती लोकांची आरोग्य तपासणी केली? नमस्कार, मी फरहान शाह। आज हा प्रोग्राम घेण्याचा उद्देश असा होता की 2 दिवस अगोदर आमचे ईद मिलादुन्नबीचा प्रोग्राम होता, ज्याच्यामध्ये आमचे पैगंबर प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमचे यौम पैदाइश म्हणजे जन्मदिवसाच्या निमित्त आम्ही हा आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे। सकाळपासून आत्तापर्यंत कमीत कमी 50 ते 60 लोकांचा इथं चेकअप झालेला आहे आणि 10 ते 15 लोकांचं ब्लड डोनेशन इथं झालेलं आहे। किती वर्षापासून हा उपक्रम तुम्ही राबवता? हा कमीत कमी 3 वर्षापासून आम्ही उपक्रम हा राबवतो आहे आणि याला चांगल्यापैकी दरवर्षी प्रतिसाद भेटतो, चांगल्या लोकांचा प्रतिसाद भेटतो, ब्लड डोनेशन होतो,
लोकांचा चेकअप वगैरे सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आम्ही आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या जन्मदिवसानिमित्त करतो. लोकांचं भलं व्हावं यासाठी हा प्रोग्राम आम्ही आयोजित करतो. आरोग्य तपासणी झाल्यानंतर जर शस्त्रक्रियेची गरज भासली तर पुढचं कसं नियोजन? शासकीय याची जर आम्हाला गरज भासली तर आम्ही सरांना भेट करून सर मग आम्हाला जे हिशोबाने आम्हाला मार्गदर्शन करतात आणि ते वैद्यकीय याच्यामध्ये कोणतीही परिस्थिती मदत असो सर आम्हाला पुढाकार करून त्या गोष्टीला मदत करून पुढं काम करतात. आज काय टार्गेट ठरलं आहे का किती बॉटल रक्त संकलन करायचं आणि आरोग्य तपासणी किती रुग्णांची करायचं असं काय नाही, असं काही टार्गेट आम्ही ठरवलेलं नाही आहे. जेवढे होतील जेवढे लोक देतील हे एक भावना आहे लोकांच्या की आपल्या रक्तांना कोणाचं भलं होत असेल तर लोक स्वतःहून येऊन आम्हाला हे रक्त दान करत आहे. आम्ही कोणाला असं म्हणजे बळजबरी करून किंवा कॉल करून बोलवत नाही. लोकांना स्वतःना समजतं आहे का आपल्या रक्तांना जर कोणाचं भलं होत असेल तर लोक स्वतःहून पुढाकार घेऊन या गोष्टीचं रक्तदान करत आहे. चेकअपसाठी भरपूर लोक येत आहे. आता पण तुम्ही बघू शकता का किती लोक इथं लाईनीतून लागलेले आहेत. या शिबिराचं उद्घाटन सकाळी कुणाच्या हस्ते झालं? साहेबांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलेले आहे. आमचे वैद्यकीय शाखेचे अधीक्षक आहे यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन केले. या निमित्ताने तुम्ही फुलंब्रीकर वासियांना काय आवाहन करता? मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की हे असे जे प्रोग्राम तुमच्यासाठी राबवले जातात त्याच्यात तुम्ही प्रतिसाद द्यावा, भरघोस असा साथ द्यावा जेणेकरून एक समाजात चांगला मेसेज जावा. आम्ही हा प्रोग्राम जो ऑर्गनाईज केला आहे प्रत्येक समाजासाठी हा आम्ही प्रोग्राम ऑर्गनाईज करतो. जे गरीब लोक आहेत ज्यांना प्रत्येक समजा एक घाटी असो किंवा MGM घाटी असो या ठिकाणी जे रुग्णांना गरज पडते, रक्ताची गरज पडते, वैद्यकीय मदत पडते, या लोकांनी मग इथे हे जर चेकअप ज्यावेळेस जे असे शिबिर राबवले जातात त्यावेळेस चेकअप केल्यानंतर त्यांना मग कोणत्या म्हणजे त्यांच्या हेल्थसाठी कोणत्या वस्तू गरजेच्या आहेत हे मूलभूत गरजा त्यांना इथं कळतात. त्या हिशोबाने त्यांना पुढं मग मोठे घाटी असो किंवा MGM हॉस्पिटल असो किंवा मोठी घाटी जे काही रुग्ण आहे गव्हर्नमेंटचे त्या हिशोबाने तिथे त्यांचं ट्रीटमेंट हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना मदत करून करतो. सर्वांना नम्र विनंती करतो का आपण या गोष्टीला प्रतिसाद द्यावा. जय जगन्नाथ. आपलं नाव? माझं नाव फरहान मनसूर शाह, मी अल्पसंख्याक शहर प्रमुख शिवसेना.